रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। खासगी असलेल्या खुल्या जागेत अवैध प्रवासी वाहतूक बोळावली। बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे। पुसद बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये अवैध वाहने उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। एका गॅस एजन्सीच्या बाजूला बेलोरा पॉईंट येथे धोकादायकरित्या व अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक सुरू आहे। पोलिसांच्या मदतीने या वाहनांवर कारवाई करून कायमस्वरूपी त्या ठिकाणचा बेलोरा पॉईंट बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवाशांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहे। यामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यासह एसटी बसच्या आवागमनालाही अडथळे निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे। बसस्थानक समोरील जयस्वाल गॅस एजन्सीलगत खासगी असलेल्या मोकळ्या जागेत सध्या अवैध वाहतूक बोळावली। त्या ठिकाणावरून खंडाळा, लोणदरी फाटा, जमुना फाटा, मारवाडी फाटा, बेलोराकडे प्रवासी घेऊन जातात। त्याच मोकळ्या जागेमध्ये गॅस एजन्सीतर्फे सिलेंडरचे वितरण केले जाते। सिलेंडर वितरणावेळी शेकडो गॅसधारक सिलेंडर घेण्यासाठी जमा होतात। त्यामुळे काही अपरिहार्य घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न जागृत नागरिकांच्या मनामध्ये घर करून बसला आहे। सोबतच नो पार्किंग झोनमध्ये उभ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वाढली। या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीत शिस्त निर्माण होण्यास मदत होईल। अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर तसेच नो पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे। त्यामुळे महामंडळाचे अधिकारी व पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे जनसामान्याचे लक्ष लागले आहे। पुसद प्रतिनिधी।